वरती आहेत. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीचं अनावरण करण्यात येत आहे आणि रामानुजाचार्य यांच्या 216 फूट पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडत आहे. त्याचीच ही थेट दृश्य. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीचं अनावरण करण्यात येते आणि रामानुजाचार्य यांच्या 216 फूट पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल आणि त्यापूर्वीच्या होणाऱ्या पूजा विधीमध्ये ते सहभागी झाल्याचं आपण बघतोय. येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रधारेण पावमान्यः पुनन्तु मां प्राजापत्यं पवित्रं शतोऽध्यामगं हिरण्मयं तेन ब्रह्मविदो वयं भूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रः सुनीति सह मा पुनातु सोमस्त्वस्य वरुणः समीच्या यमो राजा प्रवृणाभिः पुनातु जातवेदामोर्जयञ्च अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरः शुचिः भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं आरवेश्यं महाराज्यमाधिपत्यमयं यशस्कारं बलवन्तं प्रभुत्वन्तमेव राजाधिपतिर्बभूव सङ्गीतनागा स्वपतिर्नराण सुमंगल्यं सततं दीर्घमायुः भवति शतायुः पुरुषस्य तेन्द्रिय आयुष्येवेन्द्रिये प्रतिष्ठति श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभामानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः शतं जीवशरदो वर्धमान इत्यभिनिगमो भवति शतमिति शतं दीर्घमायुः केतुरुषसामेत्यग्रे भागं देवेभ्यो विदधात्याजन् प्रचन्द्रमास्तिरति दीर्घमायुः च्या 216 फूट पुतळ्याचं अनावरण जे ते पंतप्रधानांच्या हस्ते पार पडत आहे. पंतप्रधान हैदराबादमध्ये आहेत आणि त्यापूर्वी मोठ्या भक्तिभावात सगळे पूजा विधी जे आहेत त्यांच्या उपस्थितीत पार पडतात. त्यांच्या हस्ते हे पुतळ्याचं अनावरण केले जाणार असल्या कारणाने त्यापूर्वी यजमान म्हणून यज्ञ आणि त्यानंतर होणारा पूजा विधी सोहळा जो आहे तो त्यांच्या हस्ते पार पडलेला आहे. जय श्रीमन्नारायण. इष्टिशाలలో विश्वक्सेनेष्टि पूर्णाहुति कार्यक्रम पूर्तయింది. ఇప్పుడు पूर्णाहुती पूजेचा सोहळा जो आहे जो विधी आहे तो पार पडलाय आणि यावेळी त्यांच्याबरोबर महत्त्वाचे सगळे तिथले पुजारी विश्वस्त उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. పంచసూక్త హవన కార్యక్రమాన్ని ప్రారంభం చేస్తున్నాం. ఆయా ఆయా యాగశాలలో ఉండేటువంటి उपद्रष्टलू आता काही क्षणांमध्येच स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीचं अनावरण करण्यात येईल. रामानुजाचार्य यांच्या
जरा 216 फूट पुतळ्याचं अनावरण करण्यात येते, ज्यांनी भक्ती आंदोलनाला मोठी चालना दिली. संत रामानुजाचार्य यांचं कार्य फार मोठं राहिलंय. ओम भूर्भुवस्सुवः प्रजापतयः ओम दिदेन्वमग्गुस्थाः अनुमदेन्वमग्गुस्थाः सरस्वतेन्वमग्गुस्थाः देवसविता प्रासादीः प्राणानायम्या. ओम पूर्वोक्तैवं गुणविशेषणविशिष्टायामस्यां शुभतिथौ यथा संकल्पित हवनकर्मणि पंचसूक्त हवनं करिष्ये इति संकल्प्य ओम अदितेन. या सोहळ्याबद्दलचे अपडेट आपण यापुढेही जाणून घेत राहणार आहोत. यानंतर जाणून घेऊयात इतरही बातमी आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दलची. किरीट सोमय्या यांनी पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. सोमय्यांच्या विरोधात पुण्यात शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात मागील अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान किरीट सोमय्या हे रुग्णालयात दाखल झाल्याचं कळतंय आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण बघतोय. ही दृश्य आहेत काही वेळापूर्वीची, ज्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्वरित किरीट सोमय्यांना त्यांच्या वाहनामध्ये बसवण्यात आलं आणि तिथून वाहन जे ते रवाना झालं. यावेळी शिवसैनिक एवढे संतप्त झालेले होते की त्यांनी गाडीच्या काचेवर हात मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त केला. पुण्यात एकूण राजकीय राडा झालाय. सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये इथं संघर्ष झाल्याचं आपण पाहतोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, काय तपशील याबद्दल? विशाल, मी आता संचिती हॉस्पिटलमध्ये आहे. हेच ते कमलनयन बजाज ट्रॉमा सेंटर आहे. या हॉस्पिटलमध्ये किरीट सोमय्यांचे सगळे बॉडी चेकअप होते, कारण ते थोडे घाबरले होते ज्यावेळेस अचानक शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर इथं आता सगळं त्यांचं चेकअप होतंय, कुठं काही त्यांना जखम लागली का, कारण ते पडले होते या सगळ्या हल्ल्यात. हे सगळा प्रकार घडल्यानंतर भाजपचे सगळे पदाधिकारी इथे धावलेले आहेत. विशेषतः भाजप युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी संरक्षण देण्यासाठी आलेले आहेत. स्वतः शहराध्यक्ष आलेले आहेत. मला सांगा, झाला प्रकार भयानक होता, म्हणजे राजकीय संस्कृतीत असं बसत नाही महाराष्ट्राचं, पण ते झालंय. आजचा प्रकार अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. दादागिरी करून, गुंडगिरी करून लोकशाहीमध्ये कोणी आवाज उठवत असेल तर तो दाबता येत नाही. सत्य बाहेर येण्यापासून कोणाला थांबवता येत नाही. परंतु आजच्या प्रकारानं शिवसेनेने हे सिद्ध केलंय की त्यांना हे राज्य लोकशाही मार्गाने नाही तर ठोकशाही मार्गाने चालवायचंय. आणि जो कोणी शिवसेनेच्या विरुद्ध भ्रष्टाचार बाहेर काढेल त्याचा आवाज शांत करण्याचा ते अशाच पद्धतीने प्रयत्न करतील. पण त्यांच्या अशा प्रयत्नांना आम्ही भीक घालत नाही. असे किती हल्ले झाले तरी आमची भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. किरीटजी देखील शांत बसणार नाही. प्रेक्षकांसाठी सांगा, किरीट सोमय्यांची तब्येत कशी आहे? तुम्ही आज जाऊन भेटून आलात त्यांना. किरीटजींना संचेती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीमध्ये दाखल केलं गेलंय. तिथं त्यांचा एक्सरे काढणं, तपासण्या करणं, बीपी तपासणं हे सगळं काम चालू आहे. त्यांच्या तपासण्यांचा रिपोर्ट आल्याच्या नंतर याबाबतीत निश्चित आम्ही सांगू शकतो. तोपर्यंत आपण थांबूया. आता भाजप युवा मोर्चा, मला सांगचं दीपक, आता तुम्ही सगळे युवा मोर्चाचे कार्यकर्ते इथं घेऊन आला संरक्षण द्यायला, काय भूमिका आहे हे त्याचा तुम्हाला अंदाज नव्हता जे काय झालं? पुणे शहरामध्ये ज्यावेळेस ही घटना घडली त्या घटनेनंतर आम्ही त्वरित शहराध्यक्षांच्या आणि प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. शिवसेनेने जो भ्याड हल्ला केलाय त्या हल्ल्याचा आम्ही जशाच तसं उत्तर देऊ शकतो. विचारांची लढायची नसेल तर भारतीय जनता पार्टी पुणे शहर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जशाच तसं उत्तर देईल, आलेला कार्य करल. हे हल्ले करण्यापेक्षा पुणे शहरामध्ये आपण राजकारण करतो. पुणे शहर हे विचारांचं शहर आहे. पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. त्यामुळे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. शिवसेनेने जर ह्या पद्धतीचा वापर केला तर आम्ही नक्कीच त्याच पद्धतीचा वापर त्यांच्यावरती करू एवढं सांगतो आणि ह्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करू. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आता सेनेने आज जो काही प्रकार केला तसं उत्तर देणार. खऱ्या अर्थानं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराचे आरोप चाललेले आहेत त्याला विरोध म्हणून आज किरीट भाई या ठिकाणी आले होते. पण त्यांना शिवसेनेने जो भ्याड हल्ला केला पहिले त्याचा निषेध करतो. नक्कीच त्यांच्या मंत्र्यांना पण अशाच प्रकारे आम्ही पण फिरून देणार नाही. आमची वेळ येईल, आमचेही दिवस येतील
ते नक्की आम्ही त्यांना त्या पद्धतीने जसं त्यांनी उत्तर दिलं त्याच पद्धतीने आम्ही पण उत्तर देऊ. पण मला एवढंच म्हणायचं की विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. पण तुम्ही जर ठोकशाहीने उतरले तर आम्ही सुद्धा युवा मोर्चा ठोकशाही म्हणून उतरायला तयार आहोत. पुढे किरीटजींना तुम्ही संरक्षण देणार का? नक्की देऊ. युवा मोर्चा म्हणून फक्त किरीट सोमय्याच नाही, आमचे जेवढे नेते आहेत त्या प्रत्येक नेत्याला आमचं भाजप युवा मोर्चाचं संरक्षण पण असेल. आता सेनेचे ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्याशी आम्ही बोललो तेव्हा आम्ही फक्त निवेदन द्यायला गेलो होतो. पण निवेदन अशा कुठल्या प्रकारचं असतं? 200 लोक जण कसे काय निवेदन देतात? निवेदन द्यायला 10, 15, 20 लोक बरोबर आहे का नाही? प्री प्लॅन होतं. 100% प्री प्लॅन होतं. त्यांना किरीट भाईंना डॅमेजेस करायचं होतं, त्यासाठी त्या ठिकाणी आले होते. आपल्यासोबत शहराध्यक्ष पुन्हा जोडले गेले. मला सांगा हे कुठं आता पालिका इलेक्शन आलेत बेसिकली, आपण ह्या साईडला थोडं जाऊया. मला सांगा पालिका इलेक्शन आलेत आता, सगळं आपल्याला माहिती आहे, निवडणुका आहेत, आरोप प्रत्यारोप होतील, पण एवढ्या लवकर मुद्द्यावरून मुद्द्यावर 25 वर्ष एकत्र होता तुम्ही सेना भाजप. मुळात हा विषय शिवसेनेमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढू नये यासाठी किरीटजींवरती हल्ला करण्यात आला. घाबरून शांत बसून कुठेतरी किरीटजी शांत होतील आणि आपला भ्रष्टाचार बाहेर येणार नाही हा हेतू त्याच्या मागे होता. परंतु हा हल्ला म्हणजे पुण्याच्या इतिहासातली घडणारी सगळ्यात काळी घटना आहे. आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीची इथून पुढची तुमची काय रिएक्शन असेल, पुढचे ऍक्शन काय असेल? जे हल्लेखोर होते त्यांच्यावरती पोलिसांनी त्वरित कारवाई केली पाहिजे, त्वरित त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आजच्या हल्ले तुम्हाला काही कुणकुण होती? कारण रोज पालिकेत असतं, तुम्ही इलेक्शन आलेत, तुम्ही स्वतः सोबत होता, आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन सोमय्यांनी निवेदन दिलं त्यानंतर सोबत आले, हे सगळं घडलं. आजच्या हल्ल्याची कुणकुण कोणालाच नव्हती. अत्यंत गुप्तपणे शिवसेनेने हा कट रचला. महापालिकेत देखील वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते लपून बसले आणि किरीटजी आल्याच्या नंतर अचानक ते बाहेर आले. त्यामुळे ह्याची कल्पना कुठल्याही पक्षाच्या लोकांना नव्हती किंवा पोलिसांना नव्हती. परंतु पोलिसांचं अपयश याच्यातनं सिद्ध होत आहे. पोलिसांना अशी कुठली घटना घडली, लोक एकत्र आले की खबर गेली पाहिजे. एकतर पोलीस या सरकारच्या दबावाखाली काम करतात किंवा त्यांना या घटनेची माहिती घेण्यामध्ये अपयश आलेलं आहे. हे होते शहराध्यक्ष भाजपचे जगदीश मुळक यांनी सांगितलं की इथून पुढे भाजप जसे तसे प्रत्युत्तर देईल, किंबहुना ज्यांनी आज किरीटजी सोमय्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या संवादाबद्दल. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, पुण्यातल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील या घटनेबद्दल काय म्हटले पाहूयात. एक गोष्ट सांगतो, कर नाही तो डर काय का. किरीट सोमय्यांनी जे आरोप केले त्या आरोपाचं उत्तर कागदपत्राच्या माध्यमातून द्या, न्यायालयाच्या माध्यमातून द्या. अशा प्रकारे किरीट सोमय्या घाबरणार नाही. भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीने किरीट सोमय्याच्या मागे उभी राहील आणि वेळ प्रसंगी या सरकारच्या विरोधात राज्यपालांकडे किंवा न्यायालयात देखील दाद मागायची वेळ आली तर आम्ही दाद मागू. परंतु आज ह्या प्रकाराचा आम्ही खेदजनक तिरस्कार करतो आणि हे पुन्हा होऊ नये किंवा जे केलेल्या कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी करतो. या घटनेबद्दल शिवसैनिकांच्या देखील प्रतिक्रिया येताना दिसतात. बघूयात काय मत व्यक्त केलंय शिवसैनिकांनी. प्रकल्प असेल, पाण्याचा प्रकल्प असेल, अशा अनेक प्रकल्पामध्ये टेंडर काढून फक्त भ्रष्टाचार झालाय. तो आम्हाला त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचा होता, म्हणून आम्ही त्यांना हे या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो. त्या निवेदनाचा स्वीकार न करता माझ्या अंगावर गाडी घातली, मी आडवा पडलो. परंतु शिवसैनिकांचा जो रोष होता त्या रोषापुढे त्यांच्या या ठिकाणी पळते होई थोडी झाली. असे खोटे नाटे आरोप आमच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर केले तर ते शिवसेना कदापि खपून येणार नाही. पुणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार हा बाहेर काढा. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर. तुमच्या पक्षाची सत्ता आहे म्हणून तो भ्रष्टाचार बोलायचं नाही, काही करायचं नाही आणि फक्त शिवसेनेच्या नेत्यांवर ओरडायचं. हे शिवसेना पुणे शहर कधी कदापि सहन करणार नाही. दरम्यान या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. पालिकेत आज किरीट सोमय्याला शिवसेनेने अक्षरशः मारण्याचा प्रयत्न केला, हुसकावून लावलं. दादा काय चाललंय नेमकं? शिवसेनेची संस्कृती आहे ना, ही शिवसेनेची संस्कृती आहे की मुद्दे संपले की गुद्द्यावर यायचं आणि याच्या आधारेच तर त्यांनी दहशत निर्माण करून हे सगळं चालवलं आहे. किरीट सोमय्या कधी स्वस्त बसला नाही, किरीट सोमय्या कधी स्वस्त बसणार नाही. तर डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत विषय आल्यानंतर तुम्ही बिथरणार. पण ह्या बिथरण्यातून तुमचं राज्य असताना तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवताय. तुम्हाला जसे 50 जण एकत्र आणतात तसे इतरांनाही आणता येतात, पण आमची ती संस्कृती नाही. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ,
आम्ही 302, 307 लावण्याचा आग्रह धरू, नाही ऐकलं तर पोलीस स्टेशनला घेराव घालू. पण आम्ही उठून 500 जण निघालो घेऊन आणि तुमच्या कार्यालयावर हल्ला केला, ही आमची संस्कृती नाही आहे. किरीट सोमय्या आता नेमके कुठे आहे त्यांचं किरीट सोमय्या त्या धावपळीमध्ये पडले, त्यामुळे त्यांना आता संचेती हॉस्पिटलमध्ये काय झालं हे बघण्यासाठी नेलं आहे. CRPFची सिक्युरिटी आहे. नशीब CRPFची सिक्युरिटी ही खूपच स्ट्रिक्ट असते, त्याच्यातून कधी वेगळा प्रकार घडला असता. परमेश्वराच्या कृपेने तो घडला नाही. CRPF आता कोणालाही त्यांच्या जवळ जाऊ देत नाही आहे. थोड्या वेळाने संचेती हॉस्पिटलमधून ते फ्रॅक्चर आहेत का, जखमी आहेत का, सगळं कळेल. यापुढची भूमिका काय पक्षाची? कायदेशीर उत्तर असेल की? कायदेशीर उत्तर हीच आमची भूमिका राहणार. आम्ही कायदा हातात घेणार नाही. कायदेशीर मार्गाने आम्ही लढाई लढू. पोलीस स्टेशनला आम्ही दबाव निर्माण करू, आम्ही कलम दाखल करायला लावू. आमचेही कार्यकर्ते बरोबर होते, त्यांना सगळी नावं आयडेंटिफाय झाली, आम्ही सगळी नावं देऊ. याबद्दल सेनेची अशी भूमिका आहे, ती वारंवार मातोश्री आणि राऊतांना टार्गेट करतात, म्हणून आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलो. कायद्यात असं लिहिलंय, मी तुमच्यावरही बोलू शकतो, खर्डेकरांवर बोलू शकतो. तुम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं आहे तर तुम्ही म्हणा. तुम्हाला वर्तमानपत्र उपलब्ध आहे, तुम्हाला चॅनल्स उपलब्ध आहेत, तुम्हाला कोर्ट उपलब्ध आहे. तुम्हाला वाटतं महानगरपालिकेत भ्रष्टाचार, तुम्हाला नगरविकास. आता तेच म्हणतात आम्ही निवेदन द्यायला गेलो तरी त्यांनी कास खाली. किरीट सोमय्या कोण की ज्याला तुम्ही निवेदन देताय? तुम्ही निवेदन द्या तिकडे जाऊन नगरविकास खात्याला ना. त्यांचं म्हणतंय की तुम्ही हा पण भ्रष्टाचार बाहेर काढा. नाही का पालिकेतलं असं त्यांचं दावा आहे. का तुमचा नोकर आहे का किरीट सोमय्या? का तुमच्याकडचे संपले का भ्रष्टाचार काढणारे? लढाईत केंद्रापासून गल्लीपर्यंत सगळे किरीट सोमय्यांच्या मागे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बातमी आहे जळगावमधनं. जळगावमध्ये कोरोनाचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आणि या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना रिपोर्टचा घोटाळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एका सुरक्षा रक्षकाने केला. डाटा एंट्री ऑपरेटरच्या मदतीने बोगस रिपोर्ट तयार करण्यात येत होता आणि यानंतर हे सगळं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस चौकशी समितीच्या अहवालात दोघांवरती ठपका ठेवण्यात आला. दोघांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि इतरही अनेक बड्या व्यक्तींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता. या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.